काहींची नावं इतिहासात लिहिली गेली, परंतु काही स्वातंत्र्य सैनिक अजूनही असे आहेत ज्यांनी देशासाठी आपलं सर्वस्व पणाला लावले, परंतु त्यांचं नाव आज फार कमी लोकांना माहित आहे. कल्पना करा, जी एक स्त्री जिला देश आणि पती यापैकी निवडायचं होतं, परंतु तिने निवडलं काय असेल तर देश, कारण तिचं आपल्या देशावर प्रेम होतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या इतिहास विथ सुनीता या ऑफिशियल चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत इतिहासाने जवळपास विसरलेल्या धाडसी स्वातंत्र्य सैनिकाची कथा, आणि ती आहे नीरा आर्या. त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल प्रेस करायला विसरू नका, लाईक करा. आणि चला तर मग आपण आपल्या इतिहासाला सुरुवात करूया. मित्रांनो, नीरा आर्या यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला आणि लहानपणापासूनच त्या अतिशय धाडसी, शूर आणि देशभक्तीव असलेल्या अशा त्यांचं व्यक्तिमत्व होतं. त्या काळात भारतावर ब्रिटिश सरकारचं राज्य होतं आणि आपल्याला तर माहीतच आहे, ब्रिटिशांनी आपल्या भारतावर जवळजवळ 150 वर्षे राज्य केलं आणि आपल्या भारतीयांवर खूप मोठा अन्याय केला. तर भारतीयांवर अन्याय होत होता आणि त्यावेळी गरीब लोकांना त्रास दिला जात होता. अनेक तरुणी स्वातंत्र्य लढ्यात उतरले होते आणि त्याच काळात एक नाव लोकांच्या हृदयात एकदम आग पेटवत होतं आणि ते नाव म्हणजेच सुभाषचंद्र बोस. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा या घोषणेने हजारो युवक युवती प्रेरित झाले होते. त्यातीलच नीरा आर्या देखील त्यापैकीच एक स्वातंत्र्य सैनिक होत्या आणि इंडियन नॅशनल आर्मीमध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. त्या काळात महिलांनी युद्धात उतरणं ही खूपच मोठी गोष्ट होती, पण नीरा आर्या घाबरणाऱ्यांपैकी नव्हत्या. त्या एकदम धाडसी, शूर अशा व्यक्तिमत्व असलेल्या होत्या आणि त्यांनी आपल्या देशासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यावर अनेक गुप्त जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. त्यापैकी संदेश पोहोचवणे, माहिती गोळा करणे, नेताजींच्या हालचाली सुरक्षित ठेवणे, त्या पूर्ण निष्ठेने काम करत होत्या. आणि इतिहासात सांगितलं जातं की त्यांचं वैवाहिक जीवन एवढं काही खास नव्हतं आणि त्यांचं लग्न अशा व्यक्तीशी झालं की जी व्यक्ती ब्रिटिश सरकारच्या कार्यालयात काम करत होती आणि नीरा आर्या यांचे पती ब्रिटिश सरकारासाठी काम करत होते. आणि मग एका दिवशी नेताजींवर हल्ला होणार असल्याची माहिती समोर आली आणि ती चर्चा आधीच होती आणि नीरा आर्या यांचं पूर्ण लक्ष होतं आणि त्यांना आपल्या पतीवर संशय आला. आणि कल्पना करा त्या क्षणाची, एका बाजूला पती, दुसऱ्या बाजूला देश. तर काय निवडाल तुम्ही? नीरा आर्या यांनी देश निवडला. कथानुसार नेताजींचं प्राण वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या पतीवर हल्ला केला. ही घटना आजही अनेकांना हादरवून टाकते, कारण असा त्याग करणं सोपं नव्हतं आणि त्यात त्यांचे पती मारले गेले. या घटनेनंतर ब्रिटिश सरकार संतापले. नीरा आर्या यांना अटक करण्यात आली. तुरुंगात त्यांच्यावर खूप अत्याचार झाला, अन्याय झाला. त्यांना विचारलं गेलं नेताजी कुठे आहेत, पण त्यांनी काही सांगितलं नाही. त्यांनी देशाशी केलेली निष्ठा शेवटपर्यंत निभावली. इतिहास सांगतो त्यांनी छळ सहन केला, पण देश विकला नाही. भारत स्वतंत्र झाला, लोकांनी स्वातंत्र्य साजरं केलं, पण अनेक स्वातंत्र्य सैनिक विसरले गेले. नीरा आर्या यांचंही नाव त्यातलंच एक आहे. मित्रांनो, ज्यांनी देशासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं, त्यांनी आपल्या आयुष्याच्या सर्वस्व देशासाठी अर्पण केलं. त्यांना आयुष्याच्या शेवटी साधं जीवन जगावं लागलं. हीच इतिहासाची सर्वात मोठी शोकांतिका आहे. ज्यांनी देश वाचवला त्यांनाच देश कसा विसरला.
हा मोठा प्रश्न आहे. आज लोक प्रसिद्धीसाठी काम करतात, पण नीरा आर्या यांनी नावासाठी नाही, प्रसिद्धीसाठी नाही, तर आपल्या देशावर असणाऱ्या प्रेमासाठी लढा दिला. त्यांच्याकडून आपण सुद्धा काहीतरी शिकायला हवं. त्यांच्यासारखं देशप्रेम, त्यांच्यासारखी देशावरची निष्ठा, धैर्य, त्याग, कठीण प्रसंगी योग्य निर्णय, या बऱ्याचशा गोष्टी नीरा आर्या यांच्याकडून आजच्या युवकांनी, युवतींनी शिकायला हवं. खरा तोच देशभक्त जो स्वतःपेक्षा देशाला मोठा मानतो. आणि त्यापैकीच नीरा आर्या ह्या सुद्धा एक होत्या. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की अशा विस्मरणात गेलेल्या वीरांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण इतिहास फक्त राजांचा नसतो, तर त्याग करणाऱ्या वीरांचाही असतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा जय हिंद हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण की अशा अनसुनी कथा, विसरलेल्या वीरांगना, वीर यांचा इतिहास आठवण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करायला विसरू नका. चॅनलला लागून राहा. आणि चला तर मग आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग.